पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आपण अनुकूल निर्णय दिला नव्हता, तसंच हायकोर्टाने सुद्धा अनुकूल निर्णय दिला नव्हता अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी पार्थ पवारांच्या जमिनीच्या व्यवहाराबाबत झी24 तासशी बोलताना दिली। ती जमीन सरकारी असून त्या जमिनीची किंमत खूप मोठी आहे। सरकारी जमिनीची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार म्हणून संबंधित मंत्र्याची असते असं देखील थोरातांनी म्हटलंय। आणि या संदर्भात बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत। ते त्यावेळी महसूल मंत्री होते। नेमका त्यावेळी ही फाईल तुमच्याकडे आली होती असं देखील तुम्ही कुठेतरी म्हणालात। नेमका काय हा प्रकार आहे आणि खरंच ती फाईल तुमच्याकडे आली होती का? नाही खरं आहे की माझ्याकडे ती फाईल नाही, त्याच्या वेळेस क्वाशी ज्युडिशियल ज्याला म्हणतात अर्धन्यायिक प्रक्रिया जी असते त्यामध्ये ते आलेलं होतं। मी नाकारलेलं होतं। त्यानंतर हायकोर्टात ते गेले, पुन्हा ते माझ्याकडं आले होते 19 मध्ये सुद्धा। मधल्या काळातही ते जे कोणी महसूल मंत्री झाले त्यांच्याकडे गेलेले होते। कुणी अनुकूल निर्णय त्यांना तर तसा दिला नाही, मी तर नंतर दिला नाही। हायकोर्टाने सुद्धा सांगितलं, पुन्हा मला सांगितलं कोर्टाने तुम्ही 4 आठवड्यात निर्णय द्या, तरी मी नाकारलं होतं। असं काही सरकारी जमीन आहे ती, तिचं किंमत सुद्धा खूप मोठी आहे। ती महार वतनाची जमीन आहे। त्या अनेक गोष्टी असताना सरकारी जमिनीची काळजी घेण्याची जबाबदारी तर सरकार म्हणून त्या मंत्र्याची असतेच आणि मी पूर्णपणे काळजी घेतली। आणि माझ्या मते कोणत्या महसूल मंत्र्यांनी याच्यामध्ये काही चुकीचा निर्णय दिला आता त्याच्यात दिसत नाही। नंतर काय झालं मला माहित नाही। मात्र कुठेतरी सत्तेचा दुरुपयोग होतोय का? कुठेतरी आताचे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडनं हा निर्णय देण्यात गेलाय का? नाही, मला माहित नाही नंतर माझ्यानंतर काय झालेलं आहे हे तर काय मला माहिती नाही। आमच्या काळामध्ये ज्या वेळेस माझ्या पुढे आली त्यावेळेस मी नाकारलेलं आहे, स्पष्टपणे नाकारलेलं आहे। मुलं सज्ञान झाल्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय करतात, स्वतःचे निर्णय घेतात असं अजित पवार म्हणत आहेत। मला याची कल्पना नव्हती असं देखील त्यांनी म्हणाले। आता काय आहे, शेवटी ते उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत या राज्याचे। काही गोष्टीची काळजी तर सगळ्यांनीच घेतली पाहिजे। कुणाल जमदाडे, झी24 तास, संगमनेर, अहिल्यानगर।